विजयादशमी दसऱ्याचं औचित्य साधून शिवप्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीनं दुर्गा माता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या दुर्गा माता दौडीत शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहभागी झाले होते। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं नवरात्रोत्सव काळात ठिकठिकाणी वेगवेगळ्या जातीपातीच्या हिंदू बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं ठिकठिकाणी दुर्गामाता दौडीचं आयोजन केलं जातं। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूर शहरातील दरवर्षीप्रमाणे दुर्गामाता दौडीचं आयोजन केलं होतं। आज सकाळी 7 वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले। सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून शस्त्रपूजन आणि प्रेरणा मंत्र म्हणून दुर्गा माता दौड सुरू झाली। शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, करवीर नगर वाचन मंदिर, बिंदू चौक, अयोध्या टॉकीज मार्गे, घिसाड गल्ली, शनिवार पेठ, पोस्ट ऑफिस, कुंभार गल्ली मार्गे, पापाची टिकटी, माळकट टिकटी, गंजी गल्ली या प्रमुख मार्गावरून ही दौड काढण्यात आली। या दौडीमध्ये सर्वात पुढे भगवा ध्वज, यानंतर शस्त्रपथक, अश्वारूढ धारकरी, माता भगिनी, सर्व धारकरी, शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेवटी ध्येयमंत्र आणि भारत मातेच्या संरक्षणाची शपथ घेऊन दौडीची सांगता करण्यात आली। यावेळी शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, प्रसाद खोत, गोवर्धन समगे, अनिश यादव, आशिष पाटील, नितीन काळे, विपुल मस्कर, निलेश पाटील, रोहित अत्तिगरे, गणेश जाधव, निरंजन संगपाळ, अनिकेत पवार, विद्याधर दुर्गुळे, प्रथमेश चव्हाण, जीवन चौगले, विवेक गाडगीळ, उत्तम वीर, अनिरुद्ध कोल्हापुरे, दीपक देसाई, सनी पेनकर आदी सहभागी झाले होते।